सुरुवातीलाच बातमी आहे पावसासंदर्भात. कोकण किनारपट्टीला आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. तर विदर्भ आणि मराठवाड्यातही काही भागात आज मुसळधार पाऊस कोसळणार. तर कोणकोणते आहेत ते जिल्हे जाणून घेऊया आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. राज्यातील काही भागात कालपासूनच जोरदार पावसाची नोंद होत आहे. राज्यात विश्रांती घेतलेला आता मोसमी पाऊस आता पुन्हा आजपासून जोराने सक्रिय झाला असून आता राज्यातून निम्म्याहून अधिक जून महिना कोरडा गेला. आता महिना संपत आला देखील आतापर्यंत सरासरीपेक्षा 52% कमी पावसाची नोंद ही आपल्या महाराष्ट्रात झालेली आहे. दरम्यान जुलैच्या सुरुवातीलाच राज्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. यंदा जून महिन्यात समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे अनेक भागात मोसमी पाऊस दाखल झाल्यानंतरही हवामान कोरडंच असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता जुलै महिन्यात पावसाचं प्रमाण कसं असेल याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय. आता नवीन ताज्या अंदाजानुसार 2 ते 3 जुलै दरम्यान कोकण किनारपट्टीसह महाराष्ट्रातील अनेक भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा वर्तवण्यात आला. हवामान खात्याने आज राज्यातील 23 जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला. मुंबई, ठाणे व पालघर जिल्ह्यात दिवसभर मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. तर रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या कोकणातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. म्हणजेच काही तासात या जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्कतेचा इशारा वर्तवण्यात आलाय. आजपासून पुढील 3 दिवस राज्यातील विविध भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा जोर कायमचा अंदाज हा वर्तवण्यात आलेला आहे. कोकण विभागात मान्सून सध्या सर्वाधिक पाहायला मिळत आहे आणि अनेक भागात संततधार ते अतिमुसळधार पाऊस सुरू आपल्याला पाहायला मिळतोय. विदर्भामध्ये नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली व यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. व विदर्भातील अमरावती या जिल्ह्यात आपल्याला वादळी वाऱ्यासह मुसळधार सरींचा अंदाज वर्तवण्यात आलाय. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली व नांदेड या जिल्ह्यांमध्ये देखील विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. हवामान विभागाने या सर्व जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला असून शेतकरी आणि नागरिकांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊनच आवश्यक ती खबरदारी घ्यावी असं आवाहन करण्यात येत आहे. धन्यवाद.